प्रत्येक शिवप्रेमींच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेतच. मंदिरात गेलं की चमत्कार घडतो, मग महाप्रसाद सुरू होतो, मग पूजा अर्चा सुरू होईल, मग चमत्कार सुरू होईल, मग 8 दिवसाचा त्या ठिकाणी एखादा उपवास सुरू होईल. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणं याचा अर्थ शिवरायांचं ब्राह्मणीकरण करणं. आम्ही ते अजिबात होऊ देणार नाही. तुम्हाला आठवत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं बम पुरंदरे नावाच्या व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या नावावर हजारो करोडो रुपये कमवले. त्यांनी शेवटी जाता जाता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना 4 हात असलेले त्या ठिकाणी चित्र प्रकाशित केलं पोस्टर स्वरूपात. उद्धव ठाकरे साहेब म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात मंदिरं उभी करणार महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. इमानदारीनं सांगा बरं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येणार का? काँग्रेसचा शत्रू काँग्रेसच आहे. शरद पवारांचं 2 पक्ष फुटलेले आहेत, काय होईल माहित नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी तमाम शिवप्रेमींना आता जागृत जरी केलेलं असलं, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्रातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यायचं त्यांनी जरी ठरवलेलं असलं, तरीही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधून कोणाचा प्रश्न सुटणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण कशासाठी? सगळ्यात महत्वाचं, मंदिर बांधून ब्राह्मणांचा, पुजाऱ्याचा किंवा एका व्यक्तीचा प्रश्न सुटेल. इतरांचं काय? छत्रपती शिवाजी महाराज काय चमत्कारी पुरुष होते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काही चमत्कार घडवलेत का? इतिहास कुणामुळे आहे? इतिहासाची ओळख फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे. आज 350 किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे, एकदा फिरून बघा बरं. मंदिर उभा करण्याच्या त्या पात्रतेपेक्षा गडकिल्ले प्रचंड मोठे, मंदिरं छोटी पडतील, गडकिल्ले इतकं मोठं महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदा मंदिर झालं की मग 4 हात येतील. 4 हात आले की काही दिवसांनी पूजा अर्चा सुरू होईल. पूजा अर्चा झाली की काही दिवसांनी उपास तपास सुरू होतील. उपास तपास सुरू झाले की शिवाजी महाराजांच्या नावाने काही बोकडाचा बळी दिला जाईल. उद्या अजून कशाचं काय होईल, हे सगळं चमत्कारिक होईल. आणि मग काही लोक म्हणतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते हातात माळ घ्या, नामस्मरण करा, आणि मग हे हळूहळू हळूहळू हळू असं सगळं घडत जाईल. शिवाजी महाराज जे महान पुरुष होते, जे महापुरुष होते, जे रयतेचे राजे होते, ते देवाऱ्यात, मंदिरातला एक चमत्कारिक देव होऊन जातील असं आहे का? अहो, नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 33 कोटी देवाची फलटण सुद्धा बाद होते. इतकं मोठं नाव आहे शिवाजी महाराजांचं. आणि तुम्ही त्यांचं दैवतीकरण करणार? उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही मंदिरं बांधून सत्तेवर येऊ शकणार नाही. तुम्हाला सत्तेत यायचं नसेल तर हे मंदिराचं खूळ डोक्यातून काढून टाका. मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा आपण करूया. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि सगळ्यात महत्वाचं, इथं जाहिराती येतात त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या जाहिरातीचा सुद्धा आस्वाद घ्या. मित्रांनो, विषय फार भयानक आहे, इतिहासाशी निगडीत आहे. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास खरं तर जिल्ह्यामध्ये शिवसृष्टी उभी करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पारायण करून, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणून खरं तर राज्यातील, देशातील, जगातील तमाम शिवप्रेमींना, इतिहास अभ्यासकांना खरं तर खरा इतिहास पोहोचवणं गरजेचं आहे. मंदिर बांधून प्रश्न सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज चमत्कारापुरते मर्यादित नाही. तुम्ही छत्रपतींचा इतिहास आजपर्यंत संकुचित कसा केला? 3 महत्वाची कारण आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण, छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु हा कधी दादोजी कोंडदेव, कधी तो रामदास, असं दाखवून पहिली शिवरायांची उंची तुम्ही स्वतः कमी करण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही कितीही शिवाजी महाराजांना इतर लोकांचं गुरुत्व जरी दिलं, छत्रपती शिवाजी महाराज असे महापुरुष आहेत, असे राजे आहेत, ज्यांनी स्वतःच्या आई वडिलांच्या संस्कारातून, त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून, त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या जनजागृतीतून छत्रपती शिवाजी महाराज घडलेले आहेत. जिजाऊंनी संपूर्ण शिक्षण आपल्या मुलाला स्वतःच्या आईनं दिलं. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांनी स्वराज्याचं स्वप्न ज्या पद्धतीनं बाळकडूच्या रूपाने जिजाऊंच्या माध्यमातून शहाजी महाराजांनी दिलं, हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातून आज 350 किल्ले कशाला म्हणतात? एक किल्ला तुम्ही एकदा जर चढून खाली उतरलात, नंतर तुम्ही दुसऱ्या महिन्यात किंवा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस जाल. शिवाजी महाराज रोज इकडून तिकडं, तिकडून इकडं जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महान कर्तृत्व त्यांच्या मावळ्यांना जाऊन विचारा. ढाल तलवारीची लढाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष हा फक्त घोड्यावर होता. मंदिरं बांधून तिथं चमत्कार होतो आणि मंदिर बांधून महाविकास आघाडीचा प्रश्न सुटेल. मंदिरं बांधून उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा नाना पटोले किंवा गांधींचा प्रश्न सुटेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत जाणार नाही. आणि आमची महाराष्ट्रातली भोळी बाबडी जनता आहे. आपल्याकडे पहिलेच 33 कोटी देव आहेत. त्याच्यातूनच आम्हाला बाहेर पडायला वेळ नाही. आम्हाला सत्य स्वीकारायला आम्ही तयार नाही. ठीक आहे, आमची श्रद्धा ही देवावर आहे, देवावर असली पाहिजे, पण माणसाच्या आणि देवाच्या मधला जो मध्यस्थ आहे तो आम्हाला नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका बाजूला सांगायचं सगळ्यांचं रक्षण केलं, मग मंदिरात परत शिवाजी महाराज त्या देवाच्या ठिकाणी बारक्या मूर्तीत नेऊन काय करणार? आमच्या काळजात आहेतच. प्रत्येक शिवप्रेमींच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेतच. मंदिरात गेलं की चमत्कार घडतो, मग महाप्रसाद सुरू होतो, मग पूजा अर्चा सुरू होईल, मग चमत्कार सुरू होईल, मग 8 दिवसाचा त्या ठिकाणी एखादा उपवास सुरू होईल. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणं याचा अर्थ शिवरायांचं ब्राह्मणीकरण करणं. आम्ही ते अजिबात होऊ देणार नाही. तुम्हाला आठवत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं बम पुरंदरे नावाच्या व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या नावावर हजारो करोडो रुपये कमवले. त्यांनी शेवटी जाता जाता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना 4 हात असलेले त्या ठिकाणी चित्र प्रकाशित केलं पोस्टर स्वरूपात. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही शिवप्रेमी म्हणून त्याच्यावर आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरेंच्या हस्ते ते चित्र प्रकाशित करण्यात आलं होतं. ठाकरेंनी त्यावेळेस सुद्धा 4 हाताचे शिवाजी महाराज कसे काय याच्यावर आक्षेप घेतलेला नव्हता. त्यांना ज्यावेळेस लक्षात आणून दिलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं. असं जर आम्ही त्यावेळेस त्या पोस्टरला विरोध केला नसता, घराघरात 4 हाताचे शिवाजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले असते. म्हणजे शिवाजी महाराज 4 हाताचे, मग संभाजी महाराज 4 हाताचे, मग त्यांची पूर्ण पिढी आजपर्यंत 4 हाताची पुढे दाखवावं लागले असते. हे कोण करतंय? कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवी अवतार म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांना कधी कुणी विष्णूचा अवतार म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व इतकं महान आहे, इतकं महान आहे, हे सांगायला हजारो इतिहास संशोधक, इतिहासकार, इतिहास अभ्यासक कमी पडतील. पण शिवाजी महाराजांना दैवतीकरणामध्ये आणलं की मग त्यांचं तिथं कर्तृत्व कमी करण्याचा हा सगळा प्रकार आहे. त्यावेळेस सुद्धा पोस्टरच्या विषयामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीचं दैवतीकरण झालं, आता मंदिर बांधून का त्या ठिकाणी उपयोग होणार आहे? उद्धव ठाकरेंना मंदिर बांधून जर एवढं काही चमत्कार घडवायचा असेल, महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही, शिवप्रेमी खपवून घेणार नाही. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय जगाला हेवा वाटेल असं शिवस्मारक होणार होतं. काय झालं त्याचं? उद्धव ठाकरे साहेब, जर चुकून तुम्हाला वाटत असेल की महाविकास आघाडीचं सरकार येईल, तर तुम्ही शिवसृष्टीचं जे काम अपूर्ण आहे, काम सुरू झालेलं नाही,
शिवसृष्टीचं काम पहिलं पूर्ण करा. तुम्हाला मंदिरं बांधायची ना महाराष्ट्रात, संपूर्ण जिल्ह्यामध्ये मंदिराला पर्याय द्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुंदर खरा इतिहास दर्शवणारी शिवसृष्टी उभी करा. बिघडल का? अहो, पुण्यामध्ये कोथरूडमध्ये शिवसृष्टी होणार होती, याच सत्ताधाऱ्यांनी ती होऊ दिली नाही. आंतरराष्ट्रीय शिवस्मारक मुंबईत होणार होतं, याच लोकांनी होऊन दिलं नाही. उलट चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तकातून, कथा कादंबऱ्या, नाटकातून बदनामीकारक मांडतात आणि महान कर्तृत्व कमी करण्याचं, शून्य करण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, आम्ही असे शिवप्रेमी आहोत, शिवरायांच्या खऱ्या इतिहासाचा जागर करणारे. तुमच्या माझ्यासारखा प्रत्येक मित्रांनो मावळा हा कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, शिवाजी महाराजांच्या फक्त नावावर प्रेम करतो, त्यांच्या इतिहासावर प्रेम करतो, शिवरायांवर प्रेम करतो. एकतर्फी आम्ही प्रेम करतो कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नाहीत. पण शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी जो दैदिप्यमान इतिहास घडवलाय, या महाराष्ट्राला अभिमान आहे. ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, मग तो राजा आपला दैवी चमत्कार किंवा देव कसं काय असू शकतो? मान्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत, पण देवापेक्षा सुद्धा कमी नाहीत. परंतु त्या आमच्या भावनेमध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर बांधून शिवाजी महाराजांचं दैवतीकरण कुठल्याही शिवप्रेमीला मान्य होणार नाही. आणि हा कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली कल्पना. उद्धव ठाकरे साहेब, आम्हाला ते मान्य नाही. एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.